गर्भारपणी स्त्रीने सूप्रजनन संस्कार अर्थात गर्भसंस्कारासाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. 2 जीवाचे स्वास्थ्य सोबत तणावमुक्त गर्भारपणाचा काळ जाण्यासाठी गर्भसंस्कार खूपच महत्त्वाचे आहेत. भावी पिढी चांगली निपजेल यासाठी योग संस्कार आणि सोबतच अध्यात्माचे संस्कार या गर्भसंस्काराच्या माध्यमातून करायला हवेत. त्यामध्ये स्ट्रेचिंगयुक्त योगपूरक हालचाली, गोमुखासन, मार्जरासन, सुलभ उष्ट्रासन, प्राणायाम, योगनिद्रा, ओंकार ध्यान ह्या साधना नित्य 9 महिनेपर्यंत कराव्या. परंतु मैत्रिणींनो, तज्ज्ञ योग मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच ह्या साधना करणे गरजेचे आहे. स्त्रीची 40 म्हणजे सर्व उलथापालथची अवस्था. शारीरिक आणि मानसिक तिच्या जीवनात या काळात उलथापालथ होत असते. मैत्रिणींनो, ह्या 40च्या काळात जर तुम्ही योगपूरक हालचाली, आरोग्यासाठी योगासने जसे पश्चिमोत्तानासन, पवनमुक्तासन, विपरीत करणी, नटराजासन, ताडासन, सहजहस्त भुजंगासन इत्यादी योगासनं तुम्ही नियमित करत गेलात, त्या जोडीला प्राणायामामधला अनुलोम विलोम, भ्रामरी आणि उज्जाई, त्याच्यासोबत शुद्धिक्रियामध्ये अग्निसार, कपालभाती इत्यादी नियमित केलं आणि आठवड्यातनं एकदा योगनिद्रा जी शरीर आणि मन तणावमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि जोडीला रोज एक 5 मिनिटाचं ध्यान ओंकार साधनेच्या माध्यमातून तुम्ही केले तर निश्चितच स्त्रीच्या जीवनातील सर्व टप्पे आपण यशस्वीरित्या. गर्भारपणी स्त्रीने सूप्रजनन संस्कार अर्थात गर्भसंस्कारासाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक